त्यानंतर ही जी घटना 28 मे 29 पासून जेवढे नावं सांगितले पोलिसांचे याचे त्याचे सीडीआर का तपासले नाहीत पोलिसने आतापर्यंत? पोलिसला सीडीआर सापडत नाहीत का? अरे माझा फोन टॅप करत होते ना इलेक्शन मध्ये, सगळ्या मीडियाला माहिती आहे. मग आता ह्यांना कसं हे आता एखाद्या निवडणुकीमध्ये एखादा उमेदवार जर असेल तर त्याचे फोन टॅप केले जातात लोकसभेसारख्या निवडणुकीत. मग आता ही एवढं सेन्सिटिव्ह विषय आहे त्याचा सीडीआर काढता येत नाहीत. त्याच्यामुळे ती मागणी की ती सीडीआर सुद्धा त्यांचे काढून जे इथं कोण पाटील असतील महाजन असतील जे कोणी होते त्यांच्या सर्वांचे ज्यांनी हे प्रकरण 6 तारखेला नोंद करून घेतलं नाही त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. मी तर पहिल्या क्षणापासून पहिल्या बाईटला बोललोय दिल्लीमधून की तो पाटील नावाचा जो PSI आहे त्याला तुम्ही सह आरोपी करा, पण आणखी केलं नाही. म्हणजे पोलिसला वाचवायचं काम करता येते आणि मग आमची चौकशी करणार, काही चौकशी करणार. सह आरोपी करा, नसेल तर तो दोषी नसेल तर सुटल, पुन्हा त्याला बहाल करा. सगळं सह आरोपी केलं, फक्त त्याला काहीतरी आपलं थातुरमातून निलंबन केलं, ह्याला तर परत आणखी केजलाच पाठवलं. मग असा जर जनतेत रोष असेल, एखाद्या कुणाचा आपण लोकप्रतिनिधीचा राजीनामा मागते, कुणी काही जण बरेच काय करते, ह्याचं काय? ह्या सुद्धा अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना. ही कुटुंबाची मागणी, गावकऱ्यांची मागणी, त्याच्याप्रमाणे आमचाही त्याला सपोर्ट आहे आणि त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे. आणि या सगळ्या घटना, ह्या 2-3 घटना, त्याच्यानंतर परत आणखी त्यांची पुढची मागण्या संपू देत नाही. त्याच्यामध्ये त्यांची पुढची पण मागणी अशी होती की वकील नेमत आता त्या पद्धतीने त्यांची वकील नेमणूक झालेली आहे, सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅकवर चालवा असं म्हणणं आहे. तर ते म्हणतो सरकारनं ते करावं, आम्ही फास्ट ट्रॅकसाठी शिफारस करू. मध्ये HP साहेब असतात, कलेक्टरने या दोघांची शिफारस केली तर ते आम्ही तिथं पण लोकप्रतिनिधी या नात्यानं CM साहेबाला पण विनंती करू, गृह खाते त्यांच्याकडे असल्यामुळे ते आपण फास्ट ट्रॅकवर चालवते. पण याच्यामध्ये आणखी मेन मुद्दा असा आहे की जो वाशीला जी घटना घडली, वाशी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये इथून आरोपी नीट वाशीलाच कसे गेले? सर्वात महत्त्व संशय गोष्टी कुठल्या गोष्टीचा येतात बघा. ही घटना ज्यांचे किडनॅपिंग झालं सकाळी 9ला 3 वाजून काय मिनिटाला समजा 6ला डेड बॉडी सापडते, पोलिसला सापडते डायरेक्ट त्याच स्पॉटला. म्हणजे एवढे लोक गाव तपासायला फिरतंय, हुडकत आहे त्याला की कुठं सापडतोय का. तिथं कुठंच बॉडी सापडणार, तर माणूस सापडणार. आणि पोलिसलाच कशी सापडली? तो PSI पोलिसच तिथं PI तो पाटील नावाचा तोच कसा घटनास्थळाला आला? म्हणजे त्याला डायरेक्ट माहीत झालं. म्हणजे आणि शेवटच्या 3 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत ह्याचे जवळजवळ धनंजयने मला वाटतं 30-40 कॉल केलेले की 10 मिनिटात तुम्हाला आता येतोय तुमच्या घरी या. मग तसंच ती तिकडे आईला बोलवलं, ती घराला सगळ्यांना बोलवलं. म्हणजे किती, म्हणजे तुम्ही पार त्याचा मर्डर होईपर्यंत आणि लाईव्ह बघत होते असं कळतंय. मग जर कुणी लाईव्ह बघत होते काय कसं मारायले, किती वाईट पद्धतीनं मारलंय. म्हणजे ही अंगावर शहारे येते किंवा प्रत्येक वेळेस लोकांना मनाला पीळ पडायसारखा हा विषय घडतोय. तर या प्रकरणामध्ये आपण सुद्धा सगळ्यांनी बघा, तुम्ही सर्व मीडियाने सुद्धा लावून धरले, लोकप्रतिनिधी सगळ्या लावून धरले, कुटुंब आहे, गाव आहे, सगळ्यांनी केलंय. तरी पण माझं मायबा शासनाला म्हणणं आहे की ती जी वाशीचा जो PI आहे त्याच्या तिथून पळालेले, मी TV ला तुमच्याच वाहिन्यावर बघितलं की हे झालं, मग तो कसा पळात आहे, कसा गेलाय, काय केलाय. मग वाहिन्याला त्याचे कॅसेट मिळती आणि पोलिसला मिळत नाही. पोलीस सांगत आहेत की नाही आमच्या समोरून असे गेले नाही, त्या तुम्ही पोलीस माग आहेत आणि तुमच्या समोर. म्हणजे याचा अर्थ यांना पळून जायला मदत केली. तिथून पुढे